आघाडीतला जागा वाटपाचा पेच सुटता सुटत नाहीये। राष्ट्रवादीला निम्म्या जागा हव्यात, काँग्रेसला ही मागणी मान्य नाहीये। त्यामुळे गेल्या वेळेसारखा जागा वाटपाचा पेच याही वेळी उभा राहिलाय। त्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या मेळाव्यात वेगळ्या मार्गाची भाषा केली आहे। त्यामुळे जागा वाटपावरनं रस्सीखेच बघायला मिळणार हे नक्की झालंय। अरे तरच आघाडी होईल, अन्यथा आघाडी होणार नाही। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चांगलेच आक्रमक झालेत। जागा वाटपाचा पेच गेल्या वेळेप्रमाणे याही वेळी आहे। आम्हाला निम्म्या म्हणजे 144 जागा हव्यात असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठणकावून सांगितलंय। काँग्रेसला हा पर्याय मान्य नाही, त्यामुळेच आता काँग्रेस आक्रमक पवित्र्यात असल्याचं चित्र आहे, ज्याची चुणूक काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात बघायला मिळाली। या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी जागा वाटप सन्मानानं करा, नाहीतर आघाडी होणार नाही असं ठणकावून सांगितलंय। पण या ठिकाणी सांगू इच्छितो की त्या युतीबद्दल, त्या आघाडीबद्दल, त्या जागा वाटपाबद्दल आमची चर्चा चालू आहे। काही दिवसापूर्वी मी काही नेत्यांना भेटलो होतो, काली भेटलो होतो मी, मोहन प्रकाशजी इथं आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची चर्चा चालू आहे। निर्णय होईल, तो निर्णय सन्मानपूर्वक झाला तरच आघाडी होईल, अन्यथा आघाडी होणार नाही। आघाडीत सारं काही आलबेल आहे अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या। मात्र मुख्यमंत्र्यांच्या या आक्रमक आणि सडेतोड भूमिकेमुळे आघाडीच्या नेत्यांमधून विस्तव जात नसल्याचं चित्र स्पष्ट झालंय। तसंच राष्ट्रवादीची सोबत आता नको असं म्हणत कार्यकर्त्यांनीही एकला चाललो रेच्या नाऱ्याला पसंती दिली आहे। उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने स्वतंत्र लढवावं आणि मी सन्माननीय भाऊ यांना शब्द देतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये आता 2 आमदार आहेत। आघाडी केली तरी 5 आमदार आणतो आणि आघाडी नाही केली तर 7 आमदार तुम्हाला सोलापूर जिल्ह्याच्या राहणार नाही। ज्या सहकारी पक्षांनी गेल्या 5 वर्षामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार केला आणि त्या भ्रष्टाचाराचे आरोप आमच्या नेतृत्वावरती झाले, भ्रष्टाचार त्यांनी केला आणि म्हणून असले भ्रष्टाचारी पक्ष आपण बाजूला ठेवले पाहिजेत। महाराष्ट्रामध्ये सरकार काँग्रेसनं 15 वर्ष आघाडी केली, पण पुढच्या काळामध्ये सरकार काँग्रेसचं आणायचं असेल, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार चालवायचं असेल तर आमची आपल्याला विनंती आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 जागा आहेत, आम्ही सेपरेट लढलो, 7 ते 8 आमदार आम्ही त्या ठिकाणी कुठल्या बसीत निवडून आणू हे आपल्याला या ठिकाणी जाहीरपणाने सांगायला हरकत नाही। तुम्ही खरोखर ते 144 मध्यात आम्ही म्हणतो 288 आपण लढवूया, काय हरकत नाही। पुण्यात झालेल्या काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात मुख्यमंत्र्यांसह सगळ्याच प्रमुख काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावली होती। या मेळाव्यात काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी धुडकावून लावत वेगळी वाट धरण्याचा इशाराच देऊन टाकलाय। प्रसंगी 288 जागी उमेदवार उभे करण्याची तयारीही काँग्रेसनं दर्शवली आहे। ज्या आपल्या 288 जागा असेल त्या सर्व ठिकाणी आपल्याला तयारी करायची आहे आणि तशा प्रकारचं लढण्याकरता सुद्धा आपण सिद्ध असलं पाहिजे हे कार्यकर्त्यांना या सभेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो। या मेळाव्यात महाराष्ट्र सदनात शिवसेना खासदारांनी केलेल्या वर्तनावरही मुख्यमंत्री आणि माणिकराव ठाकरे या दोघांनी टीकास्त्र सोडलं। त्या पद्धतीनं या 2-3 दिवसामध्ये आम्ही चॅनलच्या आणि वेगवेगळ्या माध्यमातून ऐकतो, त्यावेळेला आमची मान शर्मेने खाली जाते। अशा प्रकारचं कृत्य करणारे कधीही त्यांना विकासाचा विषय नाही, तुमच्या प्रश्नाबद्दल कधी जाण नाहीये। दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनामध्ये काही घडलं त्यामुळे महाराष्ट्राची काही मान उंचावली असे मी म्हणणार नाही। अशा प्रकारे काही लोकांनी बळजबरी करून एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध, म्हणजे आता कुठल्या धर्माचा असेल हेही विचारून घ्या, तुम्हाला कोणी जर धरून अशा प्रकारे जबरदस्ती तुमच्या तोंडात काहीतरी घातलं तर मानव त्याला काळीबा फासणारे होते। निवडणुका जवळ आल्या की राष्ट्रवादी काँग्रेसकडून दबावाचं राजकारण खेळलं जातं, तसंच ते याही वेळी खेळलं गेलं। मात्र काँग्रेसनं राष्ट्रवादीचा हा डाव धुडकावून लावलाय। आता राष्ट्रवादी काँग्रेस यावर काय भूमिका घेणार हे पाहणं निर्णायक ठरणार आहे। स्नेहा कांबळे, साम टीव्ही, पुणे।